मकर राशी, महादेवांचा इशारा. महाशिवरात्रीच्या रात्री या घटना घडणार. मकर राशीच्या जातकांनो, सावध राहा. ब्रह्मांडांच्या अथांग पसाऱ्यात आता एक अशी हालचाल सुरू झाली आहे जिची वाट पाहताना तब्बल 131 वर्ष सरली आहेत. ज्याची चर्चा प्राचीन ग्रंथांमध्ये अत्यंत दुर्मिळ म्हणून केली जात होती. शनिदेव जी तुमच्या राशीचे स्वामी आहेत ते आता आपली कृती बाजूला सारून एका विशेष चांदीच्या सिंहासनावर विराजमान होत आहेत. जी अवस्था शतकानुशतके एखाद्या पिढीचा अनुभव घेते. महाशिवरात्रीच्या पवित्र वर्षापासून घडणारा हा बदल तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या वादळापूर्वीची ही शांतता आहे. या रहस्याची खरी गुंतागुंत दडली आहे शनीच्या त्या चांदीच्या सिंहासनामध्ये. त्याचा थेट संबंध महाशिवरात्रीचा आशीर्वाद, महादेवांचा आशीर्वाद अशी आहे. मकर राशीच्या जातकांनी हे चाल बदलून ती चंद्राच्या एका विशिष्ट कोनात येते तेव्हाच हा राजयोग सिद्ध होतो. चांदी हा धातू चंद्राचा आणि पर्यायाने महादेवाच्या मस्तकावरील चंद्रकलेचा प्रतीक आहे. हे परिवर्तन इतके शक्तिशाली आहे की याच्या प्रभावामुळे गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या नशिबावर असलेले 7.5ची सावट आता कायमचे दूर होणार आहेत. पण मकर राशीच्या जातकांनो, शनिदेव या सिंहासनावरून तुमच्या आशीर्वादाचा वर्षाव करणार आहेत. हा कर्माचा हिशोब घेणार हे पाहणे अत्यंत थरारक ठरणार आहे. रात्री मिळणारे हे गुप्त संकेत सांगत आहे 2026च्या सुरुवातीलाच मकर राशीला नशिबाची कुलपे एका कल्पिक चमत्काराने उघडली जाणार आहेत. त्याची वर्षानुवर्ष अपमान सोसला, ज्याने रक्ताचे पाणी करून कष्ट केले त्याच्यासाठी आता न्यायाचा तराजू सुचणार आहे. मात्र हे 131 वर्षाचे सस्पेन्स केवळ संपत्तीबद्दल नाही तर ते तुमच्या गमावलेल्या प्रतिष्ठेबद्दल आणि विजयाबद्दल आहे. महाशिवरात्रीच्या रात्री उंबरठ्यावर उभे असताना नेमक्या कोणत्या त्या काल्पनिक घटना आहेत ज्या तुमच्या घराचा उंबरठा ओलांडणार आहेत? तुमच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा सस्पेन्स घडवण्यासाठी हा व्हिडिओ श्वास रोखून शेवटपर्यंत पहा. गुरुजींच्या गुणगुणाने गणनेनुसार महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर देवगुरु बृहस्पती मकर राशीच्या शतकांसाठी एका महाविजयाची नांदी करणार आहेत. तब्बल 12 वर्षानंतर गुरुग्रह तुमच्या कुंडलीत सप्तम भावात प्रवेश करत असून तिथेच ते उच्च अवस्थेत असतील. ही अवस्था साधीसुधी नाही. गुरुजी सांगतात की जेव्हा गुरु उच्च होतात तेव्हा तुमच्या आयुष्यातील विस्कळीत झालेली सर्व कामे साक्षात महादेवांच्या त्रिशूळाने सुसज्ज अशा शक्तीप्रमाणे मार्गी लावतात. मकर राशीसाठी हा काळ विपरीत राजयोग सिद्ध करणारा ठरणार आहे, जिथे तुमच्या शत्रू पराभूत होतील आणि तुमच्या प्रगतीचा रोखू शकणार नाही. या परिवर्तनाचा सर्वात मोठा आणि अकल्पित परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. गुरुजींच्या मते महाशिवरात्रीच्या आधीच मकर राशीच्या जातकांना एखादा मोठा गुप्त धनलाभ किंवा अडकलेले कर्ज परत मिळण्याचे संकेत मिळतील. जर तुम्ही अनेक दिवसापासून घरासाठी किंवा व्यवसायासाठी मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर नशिबाचे दारे आता उघडणार आहेत. गुरुची 5वी दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडल्यामुळे उत्पन्नाचे असे मार्ग मोकळे होतील ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. हा काळ म्हणजे दुःखाच्या काळोखातून वैभवाच्या प्रकाशाकडे नेणारा एक दैवी चमत्कार ठरेल. मात्र या रहस्याचा सर्वात थरारक सस्पेन्स तुमच्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रतिष्ठेत दडला आहे. गुरुजी इशारा देतात की मकर राशीचे जे जातक गेल्या अनेक वर्षापासून अपमानाचे जीवन जगत होते त्यांच्यासाठी आता सिंहासनावर बसण्याची वेळ आली आहे. महादेवाच्या आशीर्वादाने तुमची वाणी इतकी प्रभावी होईल की मोठे निर्णय तुमच्या शब्दांवरून घेतले जातील. नोकरीमध्ये पदोन्नती आणि समाजात मानसन्मान वाढण्याचे हे संकेत महाशिवरात्रीपूर्वीच प्रत्यक्षात उतरताना दिसतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा गुरुचा न्याय आहे जो तुमच्या कष्टाचे चीज करण्यासाठी अवतरला आहे. गुरुजींच्या विशेष अभ्यासानुसार महाशिवरात्रीनंतर मकर राशीच्या जातकांना तुमच्या आयुष्यात जे परिवर्तन घडणार आहे ते त्याचा सर्वात मोठा प्रभाव तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनावर दिसेल. गुरुजी सांगतात की उच्च गुरु जेव्हा तुमच्या सप्तम भावात विराजमान होतो तेव्हा तो केवळ नाती जोडत नाही तर त्या नात्यांमध्ये महादेवांच्या आशीर्वादाचा अमृताचा कलश होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्याच्या घरात कटकटी सुरू होत्या किंवा विवाहामध्ये अडथळे येत होती त्या मकर राशीच्या जातकांसाठी महाशिवरात्रीनंतर भाग्याची दारे उघडणार आहेत. तुमच्या घराच्या उंबरठ्यावर अशा एखादी शुभ वार्ता येईल जी ऐकून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. या रहस्याचा दुसरा सस्पेन्स तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे. गुरुजी इशारा देतात की मकर राशीचे आता गेल्या काही काळापासूनचा अज्ञात व्याधींनी त्रास होता त्यावेळी आता महादेवांच्या कृपेने भस्मसात होणार आहे. मात्र गुरुग्रहाची प्रखर शक्ती पेरण्यासाठी जीवनशैलीत काही अकल्पित बदल करावे लागतील. महाशिवरात्रीनंतर तुमची मनस्थिती इतकी शांत आणि स्थिर होईल की मोठ्या संकटांनी तुम्ही स्मितहास्य करत सामोरे जाल. हा काळ मकर राशीसाठी शारीरिक आणि मानसिक मुक्ती देणारा ठरेल.
परंतु गुरुजी एक अत्यंत गोड इशाराही देत आहेत की महाशिवरात्रीनंतरच्या या काळात तुमची ओळख अशा काही प्रभावशाली व्यक्तींची होईल ज्या तुमच्या आयुष्याची दिशा पूर्ण बदलून टाकतील. भागीदारीत व्यवसायात करणाऱ्या लोकांसाठी हा काळ साक्षात कुबेराची कृपा घेऊन येणार आहे. पण लक्षात ठेवा, हे सर्व फळ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्या मनात महादेवाप्रती अपार श्रद्धा असेल. मकर राशीच्या जातकांनो, महाशिवरात्रीनंतर तुमच्या नशिबाच्या पटलावर जे काही चित्र रेखाटले जाणार आहे ते पाहून जग तुमचे कौतुक करेल. हा केवळ योगायोग नाही तर तुमच्या कर्माला मिळालेला महादेवाचा साक्षात आशीर्वाद आहे. गुरुजींच्या गुणगणनेतील हा तिसरा भाग मकर राशीच्या जातकांसाठी सर्वात खळबळजनक ठरणार आहे, कारण याचा संबंध तुमच्या शत्रू विजय आणि अकल्पित भाग्य होणार आहे. महाशिवरात्रीच्या त्या पवित्र मुहूर्तावर जेव्हा गुरुग्रह आपली पूर्ण शक्ती प्रस्थापित करतील तेव्हा तुमच्या मार्गातील सर्व काटे आपोआप बाजूला होतील. गेल्या अनेक वर्षापासून जे गुप्त शत्रू तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते किंवा तुमच्या पाठीमागे कारस्थाने रचत होते त्यांचा प्रभाव आता साक्षात महादेवांच्या त्रिशूळाने निश्चित केला गेला आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला आता कोणासमोरही झोपण्याची गरज उरणार नाही, कारण न्यायाची देवता शनी आणि ज्ञानाचा गुरु आता तुमच्यासाठी एक अभेद सुरक्षा कवच तयार करणार आहे. या भागातील सर्वात मोठा सस्पेन्स तुमच्या साठवलेल्या पुण्याच्या फळाबाबत आहे. महाशिवरात्रीनंतर मकर राशीला राजसत्तेप्रमाणे मानसन्मान मिळण्याचे योग आहेत. जर तुमचे एखादी सरकारी काम किंवा कोर्टाची केस अनेक वर्षापासून रखडलेली असेल तर तिचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे दाट संकेत मिळत आहेत. हा काळ तुमच्यासाठी केवळ धनसंपत्ती देणार नाही तर तुम्हाला समाजात अशा एका पदावर नेऊन बसवणार आहे जिथे लोक तुमच्या निर्णयाची वाट पाहतील. हा बदल इतका वेगवान असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच लोक आता महादेवाच्या लीलेमुळे तुमच्या चरणी नतमस्तक होतील. परंतु हा महाचमत्कार तुमच्या आयुष्यात कायमचा टिकून ठेवण्यासाठी गुरूंचा एक उपाय सुचवत आहेत. महाशिवरात्रीनंतर प्रत्येक गुरुवारी पिवळे चंदन आणि मध पिंडीवर अर्पण करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील संघर्षांचा अंत आता निश्चित होईल. हा काळ म्हणजे तुमच्या भाग्याचा तो सुवर्ण काळ आहे जो इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. मकर राशीच्या जातकांसाठी कर्तव्याचा आणि अधिकाराचा काळ ठरणार आहे. महाशिवरात्रीनंतर गुरुग्रहाची प्रखर दृष्टी तुमच्या राशीत अशा एका गुप्त केंद्रावर पडणार आहे जिथे तुमची आजवरची सर्व सुप्त शक्ती एकवटली जाणार आहे. ज्या मकर राशीच्या जातकांना वाटत होते की त्यांचे आयुष्य एकाच जागी थांबले आहे त्यांच्यासाठी आता वेगवान प्रगतीचे चक्र सुरू होईल. महादेवांच्या डमरूच्या नादाप्रमाणे तुमच्या आयुष्यात अशा काही अकल्पित संधी चालून येतील ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. विशेषतः जे लोक जमीन जुमला किंवा मोठ्या व्यवहारांशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी नशिबाच्या दारी आता सकाळ उघडणार आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात होणारा मोठा बदल. महाशिवरात्रीनंतर मकर राशीच्या जातकांना नोकरी किंवा व्यवसायात अशा ठिकाणी बढती मिळू शकते जिथे तुम्हाला सन्मान आणि अधिकार दोन्ही प्राप्त होतील. गुरुजी सांगतात, हा उच्चाचा गुरु तुमच्या कुंडलीतील दशम भावावर आपली दूरदृष्टी शुभदृष्टी टाकणार आहे, ज्यामुळे सरकारी कामात अडकलेले अडथळे महादेवांच्या कृपेने दूर होतील. ही केवळ प्रगती नाही तर तुमच्या कष्टांना मिळालेले साक्षात फळ आहे. जे काम करण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष धडपड करत होता तो आता केवळ एका शब्दावर पूर्ण होताना तुम्हाला दिसेल. मात्र याबद्दलचा सर्वात मोठा सस्पेन्स तुमच्या प्रवासाशी संबंधित आहे. महाशिवरात्रीनंतर मकर राशी अचानक परदेशी प्रवासाची किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्याची योग होते. हा प्रवास केवळ फिरण्यासाठी नसेल तर तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण देणारा. या काळात तुम्हाला असा एखादा मार्गदर्शक किंवा गुरु भेटेल जो तुमच्या भविष्यातील यशाचा मार्ग प्रशस्त करेल. लक्षात ठेवा, मकर राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या कल्पनेपलीकडे आहे, जिथे नियती स्वतः तुमच्या विजयाची तयारी करत आहे. महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर मकर राशीच्या घरामध्ये एखादी मंगल कार्यात किंवा आनंदाची बातमी येण्याची दाट संकेत आहेत. गुरु जेव्हा आपल्या चैतन्यमय लहरी तुमच्या कुंडलीत सोडतो तेव्हा तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि त्याच्या यशाची गोडी उभी राहते. ज्यांना पथ्यसुखाची प्रतीक्षा होती किंवा ज्यांच्या मुलांच्या शिक्षण विवाहात अडचणी होत्या त्यांच्यासाठी आता महादेवांनी कल्याण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा काळ तुमच्या 7 पिढ्यांचे नाव उज्ज्वल करणारा ठरणार आहे. मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.